जय जय रघुवीर समर्थ. राम. समाधानाचं स्वरूप काय आहे? समाधानाचे स्वरूप काय आहे असा श्रोत्यांनी प्रश्न केला. मग समाधान म्हणजे काय? मनाच्या श्लोकामध्ये सांगितलं समर्थांनी, समाधान म्हणजे सत्पुरुषांच्या संगतीमध्ये आपल्या आचरणात जे उतरतात ते. मग शास्त्र म्हणतं की हे समाधान संत पुरुषांच्या जवळ असते, असं शास्त्र म्हणतं. बाकी संसारापाशी हे समाधान नसतं. असतं, परंतु ते फक्त वस्तू व्यक्ती पदार्थापुरतच मर्यादित असतं. खाणं पिणं, नेसणं, ऐश्वर्य, वैभव, मुलं बाळ, धन संपत्ती, याला ते समाधान मानतात. कुणी देहाने निरोगी आहे त्याला ते समाधान मानतात. समर्थ म्हणते, समाधान बाने सज्जनाचे नियोगी. पण नेमकं समाधान म्हणजे काय हे शब्दानं सांगायचं म्हटलं तर शब्द अपूर्ण पडतात. म्हणूनच समर्थाने त्या समासाला अनिर्वाच्य असं सांगितले. इथे शब्द दिला अनुर्वाच्य. शब्द आहे अनिर्वाच्य, म्हणजे त्या समाधानाची व्याख्या करता येत नाही, ते शब्दात मांडता येत नाही. का बरं येत नाही ते? असं कुठलंच काहीच नाही की जे समाधान जे शब्दात मांडता येत नाही. पण तरी बी महापुरुष असं म्हणते, एखाद्याने जर गुळ खाल्ला तर गोळाची गोडी सांगता येते, पण शब्दात की गुळ गोड आहे, छान वाटलं, समाधान झालं. पण ते जिभेपुरतच मर्यादित आहे, शब्दापुरतं मर्यादित आहे. पण आध्यात्मिक समाधान हे शब्दांच्या पलीकडचं आहे, म्हणून ते सांगता येत नाही. कारण समाधान, गुळ हा पदार्थ आहे, पण आनंद हा पदार्थ नाही. त्याला वस्तू ब्रह्म म्हटलंय शास्त्रानं. मग आनंद काय आहे? आत्म्याच्या मूळ स्थितीमध्ये आपण तद अनुरूप होणे, याचं नाव आनंद आहे. समर्थमध्ये समजा एखाद्याला मी विचारलं, राम की तुझा अनुभव काय आहे, तर मग तो शब्दाने सांगता येत नाही. बर, मग शब्दाने जर सांगता येत नाही तर ते विचार कोणाला? मग व्याख्या करता येत नाही आणि म्हणून ते अशक्य आहे. पण मन तृप्त होत नाही. मग अतृप्त मन समाधानी कसं असेल? बर, ठीक. तुला त्याची व्याख्याच पाहिजे का? समर्थ म्हणते. मग व्याख्या पाहिजे तर समाधान म्हणजे शास्त्र म्हणतं ब्रह्मज्ञान. सम अवधानमिति समाधान म्हणजे सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी
यश अपयश निंदा स्तुती याच्याशी स्वतःला जोडून न ठेवणे, जे जे द्वंद्व आहे त्याच्याशी स्वतःला जोडून न घेणे, त्याचा स्वतःवर परिणाम न होऊ देणे, याचं नाव समाधान. शब्द कानापर्यंत आले पण अर्थ स्वतःपर्यंत नाही गेला पाहिजे. ज्यावेळेस स्वतःपर्यंत अर्थ गेला की असं समजायचं की आपण आपल्याला देह समजून द्वंद्वामध्ये आपण अस्वस्थ झालो. मग तिथे कुठे समाधान आहे? म्हणून समर्थ म्हणते ज्याला स्वतःच ज्ञान आहे तो समाधानी आहे. ज्याला प्रकृतीचं ज्ञान आहे तो सुद्धा समाधानी आहे. मोठमोठे वैज्ञानिक आहेत, मोठमोठे चालक आहेत, मालक आहेत, मोठमोठे चक्रवर्ती राजे आहेत, महंत आहेत, साधू आहेत. पण मी साधू आहे ही या परिच्छिन्न अवस्थेमध्ये सुद्धा तो वावरतोय म्हणजे त्याच्याकडे मानलेलं समाधान आहे. पण मान्यतेचं समाधान वेगळं आणि जाणलेल्याचं समाधान वेगळं. काय मानतो हा? तर स्वतःला श्रीमंत मानतो, पदाधिकारी मानतो, ऐश्वर्यशाली मानतो, बलदंड सौंदर्यवान मानतो. हे मान्यतेचं समाधान आहे. मग जाणलेल्याचं समाधान काय आहे की अयम आत्मा ब्रह्म, शांत झाला. म्हणून चित्ताचं द्वैत हे अंतःकरणाशी निगडीत असल्यामुळं अंतःकरणातून बाहेर पडणारं समाधान हे प्रकृतीशी एकरूप आहे. आणि पारमार्थिक समाधान काय आहे की अखंड निर्विकल्प आहे, कुठल्याही कल्पनेत अडकत नाही, कुठल्याही संकल्पना बांधला जात नाही. ते शुद्ध ब्रह्म आहे. जसं तुम्हाला आता जायचं आहे वरदपूरला, ठीक आहे, हाही एक संकल्प आहे. कधी जायचंय ही एक कल्पना आहे. या कल्पनेतून तुम्ही आज ना उद्या तिथे जाऊन द्वंद्व नक्कीच अनुभवणार. म्हणून जर तुम्हाला शुद्ध स्थिती व्हायचं प्राप्त झाली असेल तर तरी सुद्धा ते लोक भ्रमंती करतात आणि नसेल झाली तेही भ्रमंती करतात. म्हणून समाधानासाठी स्थान विशेष, व्यक्तिविशेष, वस्तुविशेष आणि परिस्थिती विशेष याच्याशी जो स्वतःला बांधून ठेवत नाही तो शुद्ध ब्रह्मज्ञानी आहे. अशा निर्द्वंद्व अवस्थेला पोचलेले महापुरुष वेदांचं रहस्य त्यांनी सत्समागमाच्या द्वारे जाणलेलं असतं. आणि सत्समागम कोणाकडून ऐकलेलं असतं? जे ब्रह्मनिष्ठ पुरुष आहेत त्यांच्याकडून ह्यांनी ग्रहण केलेलं असतं. म्हणून स्वतःची शुद्ध जाणीव की मी कोण आहे ही जाणीव समाधानाची जागा भरून काढते. समाधानाची जागा भरून काढते. त्या जागेवर आपलं स्वतःचं अस्तित्व आपल्याला दिसल्यानंतर अच्युत पदावर तुम्ही जर स्थित असाल तर तुम्ही तुमच्या जागी राहता आणि समाधान तुमच्या सेवेला येतं.
जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणते, की तुम्हाला आत्मज्ञानाची ओढ असेल तर वैराग्य तुमच्या सेवेला येतं, आणि आत्मज्ञानाची ओढ नसेल तर वैराग्यासाठी तुम्हाला घरदार सोडली, वस्त्र बदललं, गिरी गुफेत राहिला म्हणून वैराग्य येईल असं सांगता येत नाही. आलंच तर ते टिकेल असंही काही सांगता येत नाही. पण तरी काही गोष्टी शब्दाने, जरी शब्दाला मर्यादा असली तरी संगतीमध्ये सत्समागमामध्ये महापुरुषांच्या आश्रयामध्ये शब्दांचा वापर कमी होतो आणि आचरणाने ते समाधान आपल्याला कळू लागतं. पण तरी सुद्धा संघ आहे म्हटल्यावर थोडा तरी शब्दांचा वापर केल्याशिवाय, शब्दाने सांगितल्याशिवाय समजत नहीं. ये बात समझ में तो आ जाती है लेकिन समझा नहीं जा सकता. और यदि कोई नासमझ है शरीर को पकड़कर बैठने वाला, तो उसके लिए तो ज्ञानी मौन ही रहता है. तो त्यांचं म्हणणं असं की अज्ञानी पुरुषापाशी सुद्धा, अज्ञानी साधकापाशी सुद्धा ज्ञानी पुरुष मौन असतो आणि सतशिष्यापाशी सुद्धा ज्ञानी पुरुष मौन असतो. पण सतशिष्य त्यांच्या आचरणावरून आपली प्रकृतीमध्ये बदल करतो आणि अज्ञानी प्रकृतीला बघून स्वतःला खाली आणतो. समाधान म्हणजे साक्षात परमात्म्याचं एक दुसरं स्वरूप आहे. समाधानी पुरुष परब्रह्म स्वरूप आहे. जसं एका घरामध्ये मगाशी आपण बातमी ऐकली की 11 लोक मारली, पुन्हा कुठे आणखी 5 मारली, पुन्हा आणखी कुठे गाडी पडली, 48 मेली. ठीक आहे, प्रकृतीमध्ये होतच राहतं. म्हणून प्रकृतीच्या घटनेमध्ये स्वतःचं चित्त जो बांधून ठेवत नाही त्याला वेदांचं रहस्य लवकर कळतं. मग वेदांचं परम रहस्य काय आहे? वेदांचं परम रहस्य आहे संतांची संगती. श्रुती सुद्धा, वेदांत सुद्धा म्हणतो की आम्ही सुद्धा जेवढं आम्हाला कळलं तेवढं बोललो, त्याच्यानंतर आम्हाला संगती करणंच प्रिय वाटलं. कारण जे अत्यंत सूक्ष्म आहे ते वर्णनापेक्षा आचरणानं लवकर कळतं. कारण मी ब्रह्म आहे अर्थात श्रुती म्हणते वस्तू, मी ब्रह्म आहे. कारण वस्तू का म्हटलंय तर ते अचल आहे, चलित नाही. आणि प्रकृतीची प्रत्येक गोष्ट चलित आहे. जन्माला येते, वाढते आणि पुन्हा संपते, हे सर्व चलित आहे. पण ब्रह्म जन्माला येत नाही म्हणून ती वस्तू आहे, म्हणजे स्थिर आहे, म्हणजेच ब्रह्म आहे, म्हणजेच अचल आहे, राम. आणि भूमा म्हणजे व्यापक आहे. कल्याण स्वामींना म्हणते, हे माझ्या अनुभवाचं बोल सांगतोय तुला, कारण शास्त्र समजावून सांगत बसण्यात माझ्याकडे वेळ नाही. कारण शास्त्रांचे वाद अजून संपलेले नाहीत. म्हणून माझ्या वृत्ती सर्व शांतीला गेलेल्या आहेत. त्यामुळे तुला शांती वाटते का माझ्या बाजूची?
तुला विरक्ती वाटते का? म्हणून माझ्यापाशी आल्यानंतर तुला जे शब्दांनी सांगता येत नाही त्याचं वर्णन करण्यामध्ये मी वेळ घालवणं हे सार्थक वाटत नाही. कारण जी गोष्ट मी तुला कळत नाही ती समजवायला गेलो तर एक नवीन प्रश्न उत्पन्न होईल. त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलो तर त्या उत्तरावर विचार करून एक नवीन प्रश्न निर्माण होईल. म्हणून मगाशी तुला सांगितलं की एखाद्याला जर म्हटलं हे गुळ खा, त्याने खाल्ला आणि मी त्याला विचारलं की गुळ कसा लागला, तर गोड हा शब्द आहे पण तो खाल्ल्याशिवाय कळत नाही. पण ज्याला मी विचारलं तो जर मुका असेल तर मग त्यानं उत्तर काय द्यायचं? तर जो मुका आहे, ज्याची वाणी गेलेली आहे आणि तो जर सुज्ञ असेल तर प्रश्नकर्त्याच्या मुखामध्ये गुळच घालेला. प्रश्नही संपला आणि उत्तरही संपलं. कल्याण हे समाधान असंच आहे. समाधानवाने सज्जनाची निसंगे, सज्जनाची निसंगे. माझ्याजवळ समाधान आहे असं तुला कळाल्यानंतर त्या समाधानाची तुला ओढ वाटणार. मग माझी विरक्ती तू घेणार, माझं वैराग्य तू घेणार, माझा विवेक तू घेणार, म्हणजेच गुळ खाणार. कारण जे गोड वाटतंय ते आपलं असावं आणि आपल्याकडे असावं असं कुणाला वाटत नाही. मग नंतर मला तुला कालांतराने विचारण्याची आवश्यकता आहे का की तू समाधानी आहेस का? पण जसा मी असंग आहे तसंच तुला असंगत्व प्रिय वाटणार. देहाचा तुझ्या आणि माझ्या संग अल्प आहे, शांत आहे, कालाधीन आहे. मग माझं ब्रह्मस्वरूप तुझ्या दर्शनाला आल्यानंतर, माझं ब्रह्मस्वरूप तुझ्या दर्शनाला आल्यानंतर, त्याची अनुभूती ब्रह्मस्वरूपाची तुझी तुला झाल्यानंतर माझ्याशी संग करण्याची इच्छा तुझी संपून जाईल. फक्त माझ्याबद्दल तुला प्रेम राहील. कारण अतिसंगात अवज्ञा होते आणि कमी संगात अज्ञान राहते. हो, मग आता तू एवढंच कर. खरोखर तू कोण आहेस? नावारूपाला आलेला जीव तू आहेस? कुलगोत्राला धरून जीवन जगणारा संस्कार सहित ते तू आहेस? की या देहाला जाणणारा एक तू आहेस? तू कोण आहेस? देहातली प्रत्येक वस्तू तू आहेस का? प्रत्येक वस्तू मिळून देह तू आहेस का? नाही. जर हे तू नाहीस तर याचा शोध घेता घेता शेवटी तू स्वतःच्या स्वरूपापर्यंत पोहोचशील. स्वला रूप नसतं पण तरी बी त्याला स्वरूप म्हणायचं असतं. तमोगुणात काही गुण नसतो पण तरी बी त्याला गुण म्हणायचं असतं. तसं स्वमध्ये रूप नसतं. सर्व रूपांचा त्याग करून आपल्या आत्मस्थितीमध्ये जो बसतो त्याला स्वरूप म्हणतात. नाम गुण रूप
या तिन्हींचा जो त्याग करतो त्याला साक्षात्कार म्हणतात. आणि मग ज्या देहाला आपण खरा मी मानत होतो तो खोटा मी आहे असं लक्षात आल्यानंतर, तो कालाच्या अधीन आहे हे समजल्यानंतर पुन्हा तो हळूहळू आपल्या सम अवस्थेला जातो. धी खाली आलेला असतो तो वर चढतो आणि वर चढल्यानंतर, समत्वातून वर चढल्यानंतर, द्वंद्वातून वर चढल्यानंतर, जसं लहानाचं मोठं कधी झालो आणि मोठ्याचं वृद्ध कधी झालो आणि वृद्धाकाळ मृत्यूला कधी प्राप्त झाला, हा कालावधी पाहिला तर जसा अल्प वाटतो, तसंच सत्पुरुषांच्या संगतीमध्ये हे ज्ञान कधी मिळालं हेच कळत नाही. आणि जी स्थिती गुरूंची तीच खऱ्या सतशिष्याची होते. म्हणजे एक पंतप्रधान गेल्यानंतर दुसरा कोणीतरी येतो, तसा एक देह जो सद्गुरु पदावर होता तो गेल्यानंतर सतशिष्यच पुन्हा सद्गुरूच्या रूपात प्रकट होतो. अर्थात स्वानंदच आनंदाच्या रूपात प्रकट होतो, आनंदच परमानंदाच्या रूपात प्रकट होतो. कल्याण हे असंच आहे. हो. आणि मग मी ब्रह्म आहे हे मुखानं बोलण्याची आवश्यकता राहत नाही. त्या ब्रह्म्याला अनुभूती येते आणि अनुभवाला सोडून ब्रह्म आपल्या स्वरूपामध्ये शांत होतो. म्हणून सर्व साक्षीत्वाची जी अवस्था आहे ही मर्यादित आहे. कारण जगाचा साक्षी राहू शकत नाही, जीवाचा साक्षी राहतो. आता तुम्ही तिघेजण माझ्या समोर आहात आणि 10 बाय 10च्या खोलीत आपण आहोत. मी एवढ्याच वस्तूचा, पदार्थांचा साक्षी राहू शकतो. म्हणून साक्षीत्वाला मर्यादा आहे. आणि साक्षीत्वामध्ये द्वंद्व आहे. एक साक्षी आहे, एक साक्षी आहे. पण त्या साक्षीमध्ये द्वैत असा आहे की द्रष्टा आणि दृश्य, जे बघायचं ते, जो बघतोय तो, यामुळे त्याचा संबंध अंतःकरणाशी जोडला जातो. आणि अंतःकरणाशी संबंध जोडल्यामुळं दोघांच्या मध्ये एक दर्शन असतं आणि ते दर्शन स्वीकारायचं की नाही याचं स्वातंत्र्य ज्याला आहे तो प्रकृतीजन्य आहे. म्हणून साक्षी अवस्था सुद्धा शेवटची नव्हे, कारण ती अंतःकरणाबरोबर जोडलेली आहे. एकाचा खून केला आणि एकाने केला आणि एकाचा झाला, याचा कुणीतरी एक तिसरा साक्षी आहे. त्याला भले शिक्षा नाही, पण कोर्टात येणं जाणं उभं राहणं ही एक शिक्षाच आहे. तसं तू जगाला सत्य की मिथ्या याच्यामध्ये जो साक्षी तो भोगणार, ती सुद्धा एक शिक्षाच आहे. पण जिथं मिथ्या म्हटलं, ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या म्हटलं, तिथे साक्षीत्वाची शिक्षा तू का भोगतोस? मिथ्याचं साक्षीत्व काय आहे? आणि जिथे अंधार आहे त्या अंधारात तू आहेस, म्हणजे तू सुद्धा अंधारच आहेस. फक्त तुला अंधार कळतोय म्हणजे अंधाराचा तू साक्षी आहेस. जो अंधाराचा साक्षी आहे तो नक्कीच प्रकाशाचा साक्षी आहे, नाही का? आता मी खोलीतल्या प्रकाशात आहे, पण मला माहित आहे दार उघड आहे म्हणजे स्मशानात समोर अंधार आहे. मग मी प्रकाशाचा बी साक्षी आहे आणि मी अंधाराचा बी साक्षी आहे. मी द्वैताचा बी साक्षी आहे आणि मी अद्वैताचा बी साक्षी आहे. अद्वैताचा कधी कोणी साक्षी होऊ शकत नाही. अद्वैताचा जर साक्षी असेल तर तो द्वैताचाच आहे. म्हणून सर्वम खलु ब्रह्म श्रुती गप्प होते.
मीच सर्वत्र व्यापलेलो आहे, त्यामुळे मी सर्वांमध्ये बी आहे आणि सर्वाच्या व्यतिरिक्त मी स्वतंत्र बी आहे. तसं आपणच आपला सुरुवातीला शोध करता करता एका गंतव्यस्थानावर येऊन थांबतो आणि तिथून पुढे मग गुरुकृपा सुरू होते. ती गुरुकृपा काय आहे, आपल्या अनुभवानं ती आत्मवस्तू काय आहे हे कळू लागता लागता ती गुरुकृपा आपल्या लक्षात येते. ठीक आहे ना. आणि लक्षात आलं की जसं 10 वर्षापूर्वी कोणाचं तरी तुम्ही माझी झोपडी पाहिली होती आणि लोकांनी तुम्हाला मार्ग सांगितला, रस्ता सांगितला, झोपडीच्या बाहेर तुम्ही उभा राहिला की ज्याला तुम्ही विचारत होता त्यांना लगेच सांगता की आता लक्षात आलं, तुम्ही जावा. हेच ती झोपडी. आवाज देता, आतून ओळख पडते, तुम्ही प्रवेश करता. आत तुम्ही आणि मी काय करतोय बाहेरच्याला काहीच माहित नाही, कारण दोघांचं प्रेम एकमेकाला स्वीकारतं त्यावेळेस संवाद बंद होतो. भक्त आणि भगवंताचं प्रेम एकरूप झालं की संवाद बंद होतो आणि तिथंच ध्यानातून समाधीत उतरतो आणि समाधीतून पुन्हा समाधान अवस्थेमध्ये येतो. आणि मग कळू लागतं की मी भगवंत नव्हे, भगवत स्वरूप आहे. मी गुरु नव्हे, मी गुरु स्वरूप आहे. मी शास्त्र नव्हे, मी अनुभव स्वरूप आहे. हो, जसं ज्यानं तुम्हाला माझी झोपडी दाखवी तोही जातो आणि जे चित्त तुम्ही घेऊन आला होता ते चित्तही जातं. राहता फक्त तुमचं आणि माझं प्रेम. ठीक. आणि त्या प्रेमाच्या पायी जो काही संवाद होतो तो काही श्रुतीला ऐकायला मिळत नाही. श्रुतीला तो संवाद ऐकायला मिळत नाही. तेव्हा श्रुती म्हणते की आम्ही नेतीनं गप्प झालो आणि त्यांच्या संगतीमध्ये समाधिस्थ झालो. हा भगवंत आहे, सत्य आहे, अविनाशी आहे. एवढं समजलं, आता आम्हाला त्याची व्याख्या करायची गरज नाही. तो तुम्ही अनुभवा, तुम्ही भगवत स्वरूप व्हा, तुमच्या सुद्धा व्याख्या बंद होतील. म्हणून साधनेचं अंतिम परिवसान आहे आत्मवस्तूला ओळखून आत्मस्थितीमध्ये राहणे. काय? आत्मवस्तूला ओळखून आत्मस्थितीमध्ये राहणे. नाहीतर आत्मवस्तूला ओळखतेत आणि अंतःकरणामध्येच राहतात. ठीक आहे. ओळख होते, वैराग्यावर दिवसभर बोलतील पण संध्याकाळी खिशात मात्र पिक्चरची तिकीट असते, नाटकाची तिकीट आहे. ठीक आहे. हो, तर ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय त्यांना सद्गुरू पहिला हाच मार्ग दाखवतो की स्वतःचा शोध घे. जसं रमणाने सांगितलं, हु आर यू, शोध घे, मी कोण आहे. आणि तू ब्रह्म आहेस हे म्हणायच्या अगोदरच मी ब्रह्म आहे या अनुभूतीसाठी तुला माझा संग घ्यावा लागेल, मलाही तो संग द्यावा लागेल. मग तो संग देत असताना मला देहावर राहावं लागेल की मी गुरु आहे आणि तू शिष्य आहे. हे सुद्धा द्वैतच आहे. परंतु या द्वैताची मी लीला करू शकतो. त्याचं रूपांतर तू नाटकात करू नको. नाही,
म्हणजे आता तुम्हाला हे ब्रह्मगाठी तुम्ही घातलेली आहे, शोभते, बाहेरून बघणाऱ्याला हे शोभते, पण अशीच ब्रह्मगाठी दुसरे कोणी येतात भिक्षेसाठी, दारात उभे राहतात, ते सुद्धा अशीच ब्रह्मगाठी मारतात, पण पसावर धान्य दिलं तर नाकारतेत, 5-50 रुपये मागतेत, अगदीच नसेल तर 10 रुपये द्या. तेव्हा शंकराचार्य म्हणतात, वस्त्रानं कधी ओळख होत नाही, वृत्तीनं ओळख होते. म्हणून महापुरुषांच्या संगतीमध्ये आपलं मूळ स्वरूप काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला फार कष्ट पडत नाही आणि त्याची गोडी वाटू लागते. पण त्यासाठी पूर्वपुण्याचा असावा लागतो, किंवा हा नाशवंत संसार सत्याच्या वाटेवर करत असताना आपली निंदा, हाल, अपेष्टा, दुःखद परिस्थिती याने तो पिसलेला असावा लागतो. आणि अखंड चित्तामध्ये हे स्मरण असं ठेवावं लागतं की अल्पायुष्य आहे आणि काळ कधी याला ग्रासेल. म्हणून साधकाचा आहार कमी असावा आणि निद्रा कमी असावी. या अभ्यासाला सुरुवातीला कष्ट पडतेच, पण गोडी वाटू लागली, प्रेम मिळू लागलं, चुकीवर क्षमा होऊ लागल्या, महापुरुष दया करू लागले की आपलेपण जोडलं जातं आणि त्या आपलेपणातून आपोआप आपल्याकडे समाधान वाटू लागतं. म्हणून तुम्ही इथून जाणारला कधी विचारा, 2 दिवस कसं वाटलं तर म्हणतो खूप समाधान होतं. त्या समाधानाचं कारण काय आहे? इथे एकच वेळ खायला मिळते, मनोरंजनाच्या वस्तू नाही आहेत. मग समाधानाचं कारण काय? तर समाधानाचं कारण आहे द्वंद्वामध्ये दुखावलेलं चित्त ते स्वतःचा आदर करू लागतं, स्वतःचा आदर करू लागतं. आणि स्वतःचा आदर करणे ही समाधानाची पहिली पायरी आहे. राम. मग आपोआपच माया निर्मित हे जग आणि माया निर्मित हा देह हे अशाश्वत आहे, ते बाजूला सारण्यासाठी आपल्याला कष्ट पडत नाहीत. आणि शुद्ध आत्मवस्तूची शिल्लक उरते, तेच खरं समाधानाचं मुख्य स्थान आहे. म्हणून आपलंच लक्ष विचलित झालेलं असतं, ते आपल्याला आपल्या स्थितीवर बसवतं आणि मग समाधान तिथून प्रस्थान करतं. नंतर कुठलीही परिस्थिती असो, कशाही प्रकारची व्यक्ती असो, पण पुन्हा तुम्हाला समाधानासाठी म्हणून काही करावं लागत नाही, कारण तुमची तुम्हाला ओळख झालेली आता. ठीक आहे. ज्यावेळेस स्वतःची ओळख स्वतःला होते तेव्हा समाधानासाठी कशाचीही आणि कुणाचीही आवश्यकता नसते. कारण तुम्ही साक्षीत्वाच्या पलीकडे गेला, तुरीय अवस्थेला गेला. सुरुवातीला ह्या अवस्था गोड वाटतेत, पण अवस्था उतरते तिकडेही लक्ष असू द्यावं. अवस्था म्हणजे एक मदिरा आहे. तुम्ही 2 दिवस इथं आहात, बरं वाटतंय, एक नशेत आहात. संसारात गेला की तिथली नशा चढते. अवस्था परमार्थात बी आहेत आणि अवस्था संसारात बी आहेत. पण अवस्थेला मोडून स्थितीमध्ये जो जातो
आणि त्या स्थितीचा अखंड जो अभ्यास करतो पुन्हा, त्याला पुन्हा समाधानासाठी कशाचीच आवश्यकता राहत नाही, कुणाचीच राहत नाही. कारण हे जग आहे म्हणायला आहे आणि नाही म्हणायला सुद्धा हे ज्ञानच उपयोगी आहे. नाही म्हणण्यासाठी संसार म्हणजे वस्तू नव्हे माऊली म्हणते, आणि आहे म्हणायला यातली नश्वरता समोर आहे. मग नश्वरता समोर असताना हे जग आहे कसं म्हणायचं? हो, म्हणून शेवटचा तुला असा माझा अनुभव सांगतो. कल्याणाला म्हणते, जसं भुशातून धान्य निघतं का धान्यातून भुसा निघतो, चिंधीमध्ये सोनं बांधलेलं आहे म्हणून सोनं आणि चिंधी दोघांची किंमत एक नाही, नाही का? किंवा एका डबीमध्ये सोनं आहे पण डबीची आणि सोन्याची किंमत एक नाही. धान्य आणि भुसा एकाच ठिकाणी आहेत, पण भुसा पशूंच्यासाठी आहे, धान्य मनुष्यासाठी आहे. तसं हे जे मी तुला आता स्थूल आणि सूक्ष्माचं ज्ञान सांगितलं, तिथे शब्द सोडून दे. शब्दाचा अनुभव आला असेल तर अर्थही सोडून दे. आणि निजा रूपामध्ये आपल्या स्व आनंदामध्ये, परम आनंदामध्ये एकरूप होऊन राहा. कारण आत्मस्वरूपापर्यंत स्थूल शब्द आणि सूक्ष्म अर्थ हे दोन्ही सुद्धा पोहोचू शकत नाहीत. म्हणून आपल्याला ते पोहोचवते पुढं आणि स्वतः मात्र माघारी येते. जसा रेल्वे आपल्याला स्टेशन पर्यंत पोहोचवते, घरापर्यंत नाही. पण स्टेशनला पोहोचलो की जवळजवळ आपण घरी पोहोचलेल्याचाच आनंद अनुभवत असतो. तसंच सत्पुरुषापाशी पोहोचल्यानंतर जवळजवळ आपण भगवंताच्या दारात पोहोचलो असं ज्याला वाटतं तो खरा सत शिष्य. तिथं पुन्हा त्याला मला बोलावं लागत नाही. हे अनिर्वाच्य ज्ञान आहे, न सांगण्यासारखं आहे आणि न ऐकण्यासारखं आहे. आमच्या आचरणानं तुझ्यातला बदल तुला समाधानाच्या वाटेनं ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो आणि तुझं ब्रह्मस्वरूप तुला प्राप्त झाल्यानंतर आमचा संग कर किंवा नको करू, तू स्वतंत्र आहेस. जो जीवांशील तो तिला हो. जय जय रघुवीर समर्थ. इति शिवम.